धामणगाव रेल्वे तालुक्यातील गोकुळसरात आणि बोरगाव निस्ताने येथील रेती घाटातून महसूल व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत दररोज सुमारे 50 लाख रुपयांची रेती चोरी होत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांनी केला। या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी 27 जानेवारी रोजी अमरावती येथील जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेत वीरेंद्र जगताप रेती माफिया आणि प्रशासकीय यंत्रणेच्या साठगाठीबाबत मोठे पुरावे सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती। धामणगाव रेल्वे तालुक्यामधल्या बोरगाव निस्ताने आणि गोकुळसरा घाटाचा शासकीय हंगाम झाल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे अटी शर्तीप्रमाणे घाट मालक रेतीचा उपसा न करता सगळे यांत्रिक पद्धतीनं सक्शन बोटी तराफे आणि रॉयल्टी पासेस न देता त्याची अवैध वाहतूक रात्री संध्याकाळी 7 नंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असते आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन गावातल्या एखाद्या लहानशा ट्रॅक्टरवाल्यानं रेती नेली घरकुलासाठी, मुरुम नेला घरातल्या अन्नात टाकायसाठी तर 50,000 रुपये मुरुमवाल्याला दंड, स्वतःच्या शेतीतला मुरुम काढून नेला तर त्याला 50,000 रुपये दंड, ट्रॅक्टरची जप्ती, 1.5 लाख रुपये रेतीवाल्याला दंड, त्याच्या ट्रॅक्टरची जप्ती। हे होत असताना रोजचे 100 ते 150 ट्रक अवैधरित्या रेतीचे पोलिसांच्या नाकासमोर टिचून जात असताना महसूल प्रशासनाला वारंवार कळवून कलेक्टर, कमिशनर, SP, तहसीलदार, SDO यांना जिओ टॅगिंग करून त्याच्या व्हिडिओग्राफी पाठवून सुद्धा कारवाई होत नाही आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे। त्यामध्ये प्रशासन काही समाविष्ट आहे? प्रशासन समाविष्ट आहेच। प्रशासनाला हप्ते जातात, ज्या ज्या भागातून हे रात्रीचे ट्रक पास होतात त्या सगळ्या तहसीलदारांना, सगळ्या ठाणेदारांना हप्ता मिळतो, प्रचंड पैसे मिळतात। 27 लाखाचा घाट, रोजचे 50 लाखाची वसुली सुरू आहे। याला पूर्णपणे आशीर्वाद आमचे आमदार प्रताप अडसड आणि त्यांच्या भगिनी आहे। काय मागणी काय? मागणी महसूल प्रशासनानं कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। रोज 50 लाखाचं कॅल्क्युलेशन, रोज 50 लाखाचं कॅल्क्युलेशन असं आहे की 16 चक्का 18 चक्का ट्रकला तिथून 45,000 रुपये भरून घेतले जातात, 14 चक्क्याला 35 ते 40,000 घेतले जातात, 10 चक्के 12 चक्क्याला 25,000 घेतले जातात आणि 100 ते 125 ट्रक तिथं मी स्वतः व्हिडिओ शूटिंग करून पाठवलेलं आहे, जिओ मॅपिंग करून, तिथंच उभे आहे। अजून काय पुरावे लागेल? अटी व शर्तीचे पुरावे तुम्हाला दिलेले आहेत। काय काय अटी व शर्ती? म्हणजे माणसाच्या हातानंच रेती भरावी लागते। आम्ही खेड्यातला ट्रॅक्टरवाला जेव्हा घरकुलासाठी रेती नेतो तेव्हा माणसाच्या हातानंच भरतो, तिथं कुठे JCB असते का ट्रॅक्टरसाठी? आमच्याजवळ 100 ट्रक भरावे लागतात, 125 ट्रक भरावे लागतात, म्हणूनच JCB पोकलँड आहे ना। घाटच्या घाट करून टाकले, लोकांच्या शेत्या करून टाकल्या आणि उद्या त्याच्या शेतात पूर गेला तर त्या शेतकऱ्यांना मरावं काय? पण त्याची ताकद नाही पोहोचत, कारण पोलिसांना फायरिंग होते घाटात और गोळीबार झाला ना। भाजपचेच लोक गेले होते गोळीबार करायच्या वेळेस, पण भाजपचेच कार्यकर्ते अटकत आहे। हायकोर्टातून बेल घेतल्या भाजपच्या शहराध्यक्षांनी। अजून काय करायला पाहिजे? आपले पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी सुद्धा हा मुद्दा मांडला नाही। खासदार महोदय बळवंतराव वानखेडेंना सोबत 2 वेळा घेऊन कलेक्टर, कमिशनर, SP कडे पत्र दिले लेखी पुराव्यानिशी, तरीही कारवाई नाही। आता काय दुसरा दंडा आपण माझे आमदार या काँग्रेसच्या वतीने काही आंदोलन करावं नाही। हा आंदोलन हा विषय वेगळा। लोकांना रेती पाहिजे, स्वस्त रेती पाहिजे। आमचं म्हणणंच ते आहे की तुम्ही रेती स्वस्त दरात घरकुलवाल्यांना 600 रुपये दरात दिली पाहिजे। जे न देता 45,000 रुपयात जर एक ट्रक चालला 1000 रुपये असतात तर सर्व 5,000 6,000 रुपये बास रेती पडून गरीब माणसाच्या घरात त्याचं भाडं धरून 600 रुपये बास कुठं, 6,000 रुपये बास कुठं? म्हणजे बांधकाम करणारे मालकही नुकसानीत, मजुरांनाही मजुरी नाही, पण बांधकामाच्या व्यवसायात सेंट्रिंगवाला, लोखंड बांधणारा, विटा कालवणारा, मसाला कालवणारा अनेक कामगार त्याच्यामध्ये रोजगार अवलंबून आहे। रेती नाही मिळाली तो बंद होतो, म्हणजे याचा अर्थ चोरीचीच रेती, एवढी प्रचंड महाग, 10 पट महाग रेती। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।